गणेशोत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलीस सज्ज झालेत. मुंबई शहरातील 13,500 पेक्षा जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि गर्दीच्या ठिकाणी 36,000 पेक्षा जास्त पोलीस तैनात करण्यात आलेत. मुंबईत बाहेरील जिल्ह्यातूनही पोलीस दल मागवलं जाण्याची शक्यता आहे. 4,000 पेक्षा जास्त वाहतूक पोलीस तैनात करण्यात येतील. याशिवाय 8,400 सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या मदतीने संपूर्ण शहरावर लक्ष ठेवलं जाईल. SRPF, QRT आणि रॅपिड ॲक्शन फोर्स सारखी विशेष पथकेही तैनात केली जातील. विसर्जनाच्या दिवशी होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर उभारलं जाईल. महिला सुरक्षेसाठी 1,600हून अधिक महिला पोलीस तैनात करण्यात येतील. दंगल नियंत्रण पथक आणि होमगार्ड दलावरही विशेष जबाबदारी सोपवली जाईल. विसर्जन स्थळांवर खास पोलीस बंदोबस्त असेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लालबागच्या राजाच्या बंदोबस्तासाठी 8,000 पेक्षा जास्त पोलीस तैनात राहतील. त्यात महिला पथक, श्वान पथक, बॉम्ब नियंत्रण पथक, ATS, गुन्हे शाखा आदी विभागांचा समावेश असेल. वाहतुकीसाठी 1,200 जवान नेमले जातील. लालबागच्या राजाच्या परिसरात 6 ड्रोन कॅमेऱ्यांची सगळ्यांवर नजर असेल. चोरांवर लक्ष ठेवण्यासाठी साध्या वेशात पोलिसांची गस्त असणार आहे. तसेच हॉटेल आणि लॉजची कडक तपासणी करण्यात येईल. गणेशोत्सवाच्या काळात सगळ्यांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आलंय.